नमस्कार. खंड 27वा द्रोणपर्व भाग 2. आज आपण ऐकणार आहोत जयद्रथ वधपर्व भाग 79वा. संजय पुढे सांगतो, तिथे गेल्यानंतर अर्थात स्वप्नातच अर्जुनाला फार आनंद होतो. तो डोळे विस्फारून त्या महादेवाकडे विस्मयचकित असा पाहत राहतो. त्याचा नंदीसुद्धा पाहत राहतो, ज्या नंदीमध्ये शंकरांची सगळी शक्ती एकवटलेली असते. त्याला दिसतं की दररोज जे प्रसादाचे खाणं तो कृष्णाला देत असे ते सगळं त्या महादेवाच्या बाजूला ठेवलेलं आहे. पंडूंचा मुलगा मनोभावे दोघांनाही वंदन करून म्हणतो, मला आपलं दैवी अस्त्र पशुपत पाहिजे आहे, म्हणून मी कृष्णाबरोबर इथे आलेलो आहे. ते ऐकल्यावर स्मित करत तो महादेव अर्जुन आणि कृष्णाकडे पाहत म्हणतो, तुमचं नेहमीच स्वागत आहे माझ्याकडे. मला तुझ्या इच्छेची कल्पना आहे. कशासाठी ते तुला पाहिजे ते सुद्धा मला माहीत आहे. ते मी तुला देणारच आहे. तिथे एक दैवी सरोवर आहे, त्यात भरपूर अमृत भरलेलं आहे. इथून काही फार लांब नाही आहे. तिथे माझं धनुष्य आणि बाण ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करून मी देवांच्या शत्रूंना मारत असतो. अरे कृष्णा, तो तिरकमठा माझ्याकडे घेऊन ये. ते शिवाचं ऐकून वासुदेव आणि अर्जुन म्हणतात, तथास्तु. त्यानंतर शिवाच्या गणांबरोबर ते त्या तलावाकडे जातात. त्या तलावात शेकडो दैवी चमत्कारिक अशा गोष्टी होत्या. त्यांच्या कृपेने जे हवं जे मिळू शकत होतं. तिथे गेल्यानंतर त्यांना त्या सरोवरात एक भयंकर नाग बसलेला दिसतो. त्याशिवाय आणखीन एक नाग ज्याला 1000 फणे होते. त्याच्या भोवती तेजोवलय होतं. ते दोघेही न घाबरता एकमेकांचा हात पकडून त्या पाण्यात उतरतात. ते वेदातील रुद्राची स्तुती करणाऱ्या ऋचा मोठमोठ्यांना म्हणत म्हणत त्या पाण्यात उतरत असतात. त्यांच्याकडून होत असलेली भवाची स्तुती ऐकल्यानंतर तो नाग त्यांचं रूप बदलतात आणि ते धनुष्य आणि बाणाचं रूप घेतात. ते त्यांना घेतात. त्यातून तेज बाहेर येत असतं. ते शंकराकडे जातात आणि ते त्याला देतात. नंतर शिवाच्या एका बाजूतून एक ब्रह्मचारी बाहेर येतो, ज्याचे डोळे तांबूस होते. तो साक्षात वैराग्य होता. त्याचा कंठ निळा होता आणि तो महान शक्तिमान होता. त्याने तो तीरकमठा घेतला, त्याला बाण लावला. तो धनुष्याचा दोर खेचू लागला. त्याच ते कर्ण आणि त्याच वेळी भवमंत्रोच्चार करत होते. ते ऐकून अर्जुन ते तंत्र शिकतो अगदी क्षणात. त्यानंतर तो ब्रह्मचारी ते धनुष्य आणि बाण पाण्यात टाकून देतो आणि स्वतः पुन्हा भवाच्या अंगात शिरतो. अर्जुन ते मंत्र आणि ती विद्या आता शिकलेला असतो. त्याला शंकरांकडून पशुपत अस्त्र मिळालेलं असतं. महादेवही त्याला आशीर्वाद देत होता की त्याची प्रतिज्ञा सफल होईल. मग अर्जुन समजतो की त्याचा उद्देश साध्य झालेला आहे. त्यानंतर अर्जुन आणि कृष्ण महादेवाला वाकून नमस्कार करतात आणि शंकराच्या परवानगीने ते दोघंही त्यांच्या ठिकाणी येतात. त्यांचा आनंद तसाच होता जसा इंद्राला आणि विष्णूला झाला होता, जेव्हा महादेवाने त्यांना असुर जंभाला मारण्याची परवानगी दिली होती. असं स्वप्न त्या रात्री अर्जुनाला पडतं. इथेच आपण 79वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 80वा. संजय पुढे सांगतो की कृष्णाच्या तंबूत तो आणि दारू बोलत होते. ती रात्र संपली आणि सकाळ झाली. राजा युधिष्ठिर त्याच्या बिछाण्यातून उठतो. त्याच्यासाठी पनिश्वनिक, मगध, मधुपर्किका आणि सूत असे त्याचे भाट त्याच्या स्तुतीची कवनं गात होते. नर्तक आणि नर्तिका नाच करू लागले होते आणि त्यांच्या गोड आवाजात गाणीही गाऊ लागले. उत्तम वाद्यवृंद त्यांची वाद्य वाजवू लागले होते. त्यांची वाद्य जसे मृदुंग, झरझरा, भेरी, पनवा, अन्नका, गोमुखा, अदमवर्ष आणि शंखू ते वाजवत होते. त्यांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेलं होतं. त्या आवाजामुळे राजा उठतो. त्यानंतर तो प्रातर्विधी करण्यासाठी जातो. त्यानंतर 100 सेवक शुभ्र वस्त्र नेसलेले, भरलेली सोन्याची पात्र घेऊन त्याच्याकडे जातात. युधिष्ठिर त्याच्या आसनावर पातळ वस्त्रात बसला होता. त्याचं स्नान विविध सुगंधी द्रव्याने तयार आणि मंत्राने शुद्ध केलेल्या पाण्याने झालेलं होतं. त्यानंतर त्याचं अंग मजबूत पहलवान चांगलं मर्दन करत होते. त्यासाठी विविध औषधी वापरल्या जात होत्या. त्यानंतर तो अधिवश जलाने आणखीन एकदा स्नान करतो. त्यानंतर एका मोठ्या पणाच्या शुभ्र वस्त्राने
तो त्याचं मस्तक गुंडाळतो, ज्यामुळे त्याच्यात पाणी शोषलं जातं. त्यानंतर त्याच्या सर्वांगाला चंदनाची उटी लावली जाते. त्यावेळी तो पूर्वेकडे तोंड करून बसलेला असतो. तो दोनही हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत मनानेच देवांची प्रार्थना करू लागतो. ती प्राथमिक प्रार्थना झाल्यानंतर तो तिथून उठतो आणि दुसऱ्या दालनात जातो. तिथे तो पवित्र अग्नीची पूजा करतो. त्याला तुपाचं अर्घ्य वाहतो. काही समिधा त्या पवित्र अग्नीमध्ये मंत्रोच्चारासह देतो. तिथून बाहेर येतो आणि आणखीन एका दुसऱ्या दालनात जातो. तिथे बसलेल्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांची पूजा करतो आणि त्यांच्याकडून काही उचित वेदोच्चार करवून घेतो, ज्यामुळे त्यांना युद्धात यश मिळेल. ते हजारो ब्राह्मण होते. त्याशिवाय आणखी 8,000 दुसरे ब्राह्मण त्याच योग्यतेचे ते सुद्धा युधिष्ठिरासाठी प्रार्थना करतात विधात्याकडे की त्याला युद्धात यश मिळो आणि काही विघ्न न येवो अशीच ते प्रार्थना करतात. त्यांना राजा मोठी दानं देतो. त्यांना दही, मध, लोणी असा प्रसादही दिला जातो. सोन्याचं नाणं दक्षिणा म्हणून दिलं जातं. त्याशिवाय सजवलेले घोडे दान केले जातात. उंची वस्त्र दिली जातात. दुभत्या गायी दान केल्या जातात. त्यानंतर तो राजा त्या गायांना प्रदक्षिणा करतो आणि त्याचं दान पूर्ण होतं. त्यानंतर तो स्वस्तिकाला स्पर्श करतो, ज्याच्यामुळे यश मिळतं असं समजतात. सोन्याचे नदानवर्त, फुलांचे हार, जल, कलश, पवित्र अग्नी, हंडाभर तांदूळाच्या अक्षता असे शुभशकुनी पदार्थ आणि गोमूत्रापासून बनवलेलं गोरोचन, दही, मध आणि तुपाचे हंडे, पवित्र पक्षी आणि अशाच बऱ्याच गोष्टी पवित्रच घेऊन तो कुंतीपुत्र बाहेरच्या दालनात जातो. तिथे मौल्यवान सोन्याच्या अर्धचक्राकार आसनात तो जाऊन बसतो. त्या आसनावर अनेक रत्नजडित गालिचे होते. ते खास कारागिरांनी बनवलेले होते. त्यानंतर त्याचे सेवक त्याचे दररोज घालायचे दागिने आणतात आणि तो ते नेसतो. त्यानंतर त्याचे सेवक त्याला चावरीच्या पंख्याने वारा घालू लागतात. तो फारच तेजस्वी दिसत होता. त्याचे भाट त्याची स्तुती करू लागतात. त्याच्या मनोरंजनासाठी ते होत असतं. भाट जोराने गात असतानाच रथाचा आवाज येतो आणि त्यातून कृष्ण त्याच्या सारथ्याबरोबर त्या दरबारात येतो. त्याशिवाय इतर राजे त्यांच्या जामानिमासह तिथे येतात. त्यामुळे मोठा आवाज होतो. द्वारपाल पाहतात की चिलखत घालून तयार असा कृष्ण तिथे येत असतो. तो आतील कक्षात जातो. तो खाली वाकून राजाला वंदन करतो. तो ऋषिकेश उभा असतो. राजा सेवकांना सांगतो की कृष्णासाठी एक उच्च प्रकारचं आसन तयार करावं आणि अर्घ्य तयार ठेवावं. तो सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर युधिष्ठिर कृष्णाला स्वागताचं बोलतो. पण इथेच आपण भाग 80वा आपला संपवणार आहोत. भाग 81वा. संजय पुढे सांगतो की युधिष्ठिर कृष्णाला नमन करतो आणि आनंदाने विचारतो, रात्र कशी गेली? आपले या युद्धाबद्दलचे विचार कसे आहेत ते मला सांगा. कृष्णसुद्धा त्या प्रकारच्या चौकशी रिवाजानुसारच करतो. ते बोलत असताना सेवक येतो आणि सांगतो की बाहेर इतर राजे आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर सगळेच पांडवांचे दोस्त राजे रजवाडे आत येतात. त्यात विराट, सत्यकी, भीमसेन, दृष्टद्युम्न, दृष्टकेतू, छेड्डीचा राजा, द्रुपद, शिखंडी, नकुल आणि सहदेव, युयुत्सू, उत्तम मौजास, युधामन्यू, सुबाहू, द्रौपदीची 5 मुलं असे सगळे आणि आणखीनही काही क्षत्रिय तिथे हजर होतात. ते सगळे आपापल्या आसनावर जाऊन बसतात. कृष्ण आणि युयुधान एकाच आसनावर बसलेले असतात. सगळ्यांचं यथोचित स्वागत झाल्यानंतर युधिष्ठिर कृष्णाला म्हणतो की तुझ्यावर अवलंबून आम्ही यशाची अपेक्षा करत आहोत. याची कल्पना आपल्याला आहेच आहे. तुला आधीचं सगळं माहिती आहेच. कसे आम्ही आमच्या राज्याला मुकलो वगैरे पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. त्यात आम्ही कशाप्रकारे हाल अपेष्टा सहन केल्या तेही तुला वेगळं सांगायची गरजच नाही आहे. आमचं सगळं काही तुझ्या कृपेवरच आहे. असं करत जा ज्या कारणाने आम्हाला सुखाचे दिवस येतील. आता अर्जुनाने प्रतिज्ञा घेतलेलीच आहे की ते एक नवीन अरिष्ट पांडवांच्या पुढे उभं झालं आहे. त्यातून सुद्धा तूच मार्ग काढशील असंच मी समजतो. आपण आमची नाव आहातच ज्यातून मी आणि माझे बंधू सुखरूप भवसागरातून निवांतपणे जाऊ शकू. अरे कृष्णा,
सारथी बरंच काही करू शकतो रे, जर तो सावध असेल. त्याप्रमाणे तू अर्जुनाचं सारथी म्हणून त्याला मदत करावी असं मी सांगू इच्छितो. तू जसं वृष्णींना नेहमी वाचवतोस तसं आम्हालासुद्धा वाचवावं ह्या प्रतिज्ञेच्या वेळी अशी मी तुला विनंती करत आहे. तू शंखधारी, सुदर्शन चक्रधारी, गदाधारी आम्हा पांडवांना वाचव अशी मी तुला प्रार्थना करतो. मी तुला वंदन करतो. अरे माझ्या देवा, नारद सांगतात की तू प्राचीन काळातील ऋषी नारायण आहेस. तू जो वर देतोस तो खराच होतो. तसंच आता तू करावं अशी मी तुला विनंती करतो आहे. अशा रीतीने तो पांडव त्या राजांच्या समक्ष कृष्णाला विनंती करतो. ते ऐकल्यानंतर कृष्ण गंभीरपणे त्या सभेत सांगतो, सगळ्या जगात धनंजयासारखा तिरंदाज झालेला नाही आहे. त्याचं सामर्थ्य अफाट आहे. ते त्याने अनेक युद्धातून सिद्धही केलेलं आहे. तो त्याच्या शत्रूंचा नाश करण्यात समर्थच आहे. माझं बोलाल तर मी असं सगळं करणार आहे जे अर्जुनाला पाहिजे आहे. तो आज धृतराष्ट्राचं मोठं सैन्य ठार मारणार आहे. आज त्याचा बाण त्या नराधमाला, ज्याच्यामुळे अभिमन्यू मारला गेला, ठार मारणार आहे हे निश्चितपणे समजावं. आज रात्री त्याचं शरीर गिधाडं लांडगे खातच असतील. जरी सगळे देव इंद्रासह त्याला वाचवायला आले तरीही तो वाचणार नाही. तो यमाच्या दारी जाणार याबद्दल खात्री बाळगा. आज संध्याकाळी जिष्णू ते सांगायला अभिमन्यूच्या आईला भेटणार आहे, म्हणून उगीच चिंता करत बसू नका. अरे राजा, तुझं कल्याण हो. इथेच आपण 81वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 82. संजय पुढे सांगतो की अशा रीतीने ते बोलत असताना धनंजय त्या सभेत येतो. तो आल्याबरोबर सगळ्या दोस्त क्षत्रियांना वंदन करतो. युधिष्ठिर त्याच्या आसनावरून उठतो आणि अर्जुनाला आलिंगन देतो. त्याचा माथा हुंकतो आणि म्हणतो, मला खात्री आहे की विजय हा आपलाच आहे. तुझ्या वागण्यावरून आणि जनार्दनाने जे तुझ्याबद्दल सांगितलं आहे त्यावरून तर माझी खात्रीच झालेली आहे. त्यानंतर धनंजय त्याची आणि त्रिनेत्राची झालेली भेट तिथे असलेल्या सगळ्यांना सांगतो. ते ऐकून सगळेच नवल करतात. ते सगळे उत्तम उत्तम असं उद्गारतात. त्यानंतर ती सभा संपते आणि ते सगळे योद्धे युद्धासाठी निघतात. रणभेरी वाजू लागतात. त्याचवेळी कौरवांच्या रणवाद्यांचा सुद्धा आवाज ऐकू यायला लागतो. युधिष्ठिर अर्जुनाच्या दालनाकडे निघतात त्याच्याच गाडीने. तिथे ऋषिकेश त्याच्या रथाची जोडणी करायला लागतो. तो सोन्यासारखा चमकणारा रथ युद्धभूमीसाठी सज्ज होत असतो. अर्जुन त्याची सकाळची प्रार्थना करत असताना कृष्ण त्याला सांगतो की त्यांचा रथ सज्ज आहे. त्यानंतर दैवी मुकुट घातलेला अर्जुन लढण्यासाठी तयार होतो. त्याच्या रथाला तो एक प्रदक्षिणा घालतो. यशासाठीच्या प्रार्थनाही होतात. इतर धार्मिक विधीही केले जातात. मनाच्या पूर्ण तयारीने तो पांडव रथात चढतो. तो रथ मंत्राने शुद्ध केलेला होता. शर्यतीच्या यज्ञासाठी जसे अश्विन इंद्रासह रथात चढले होते तसेच अर्जुन आणि युयुधन कृष्णाबरोबर त्याच्या रथात चढतात, ज्यांच्या ध्वजावर कपिमुद्रा विराजमान होती. गोविंद सारथ्य करायला लागतो. पूर्ण तयारीने तो त्या दिवसाच्या उद्देशासाठी म्हणजे जयद्रथाच्या वधासाठी रणभूमीवर निघतो. जसे इंद्र वरुणाला घेऊन असुरांचा नाश करण्यासाठी निघालेला होता, जेव्हा बृहस्पतीची बायको तारकाला असुरांनी पळवलेलं होतं तिला मुक्त करण्यासाठी, असं फार प्राचीन काळी झालेलं होतं. अर्जुन जात असताना भाट गाणी गाऊन त्याचं कौतुक करत होते. पार्थ जात असताना एक सुगंधी झुळूक पार्थाच्या मागून गेली आणि त्यातील परिमळाने त्याला आनंद वाटला. त्याचवेळी इतर शुभशकुनही होतात. त्याचा अर्थ पार्थाला त्याच्या कामात यश येणार हे दिसत होतं आणि ते शुभशकुन पाहून अर्जुन युयुधनाला म्हणतो, आजच्या युद्धात माझा विजय निश्चित होणार हे दिसतंय, म्हणून मी जास्त वेळ न दवडता जयद्रथाकडेच प्रथम जाऊ इच्छितो. त्याला माझी ताकद दाखवतो आणि यमाकडे पाठवून देतो. जयद्रथाचा वध हा माझा आजचा मुख्य उद्देश असला तरी युधिष्ठिराचं संरक्षणसुद्धा मलाच करायचं आहे. अर्जुन युयुधनाला म्हणतो, त्यांच्या मते धनंजयाच्या योग्यतेचा धनुर्धारी तो आहे ह्या जगात. तेव्हा तो आणि प्रद्युम्न
यांच्यावर युधिष्ठिराची जबाबदारी टाकून तो जयद्रथाच्या मागे जाणं श्रेयस्कर समजतो. तुम्ही दोघे राजाचे संरक्षण करत राहा. जयद्रथाचा वध केल्यानंतर मी तुम्हाला येऊन मिळणार आहे. जिथे आम्ही दोघे आहोत तिथे कोणताही धोका असणार नाही. त्यावर सत्यकी तथास्तु असं म्हणतो. त्यानंतर ते दोघेही युधिष्ठिराच्याकडे जातात आणि इथेच आपण आपला 82वा भाग संपवणार आहोत. भाग 83. धृतराष्ट्र विचारतो की अभिमन्यूच्या वधानंतर दुसऱ्या दिवशी दुःखाच चूर असलेले पांडव काय करतात? माझ्या सैन्यातील कोण त्यांच्याशी लढलेत? मला सांग संजया. एवढं घोर कृत्य केल्यानंतर माझा मुलगा बेडरपणे कसा रे वागत होता? ते युद्धात सव्यसाचीला कसे सामोरे जातात? जेव्हा तो मुलाच्या दुःखाने संतापलेला असताना माझ्या मुलांना आव्हान देतो, त्याच्यापुढे माझे योद्धे कसे लढतात ते मला सांग. दुर्योधनाला काय झालं आहे की आमच्या घरातील एक होनहार मुलगा अशा रीतीने मरतो? माझ्या मनातून आनंद नाहीसाच झालेला आहे रे. त्या सुरेल धुनी ज्या कानाला आनंद देत असत आणि त्या जयद्रथाच्या तंबूतून येत असत, त्या आज ऐकायला का येत नाही आहेत रे? माझ्या तळातील भाट त्यांचे गाणं का वाजवत नाही आहेत? पूर्वी ते आवाज मला सतत ऐकायला यायचे, ते आज का नाही येत आहेत? ते जयद्रथाच्या होणाऱ्या वधाच्या धास्तीने गप्प झाले आहेत की काय? सगळं का सामसूम आहे? आज माझ्या मुलाच्या घरातून दुःखाच्या रुदनाचे आवाज का मला येत आहेत? माझी मुलं विवंसती, दुर्मुख, चित्रसेन, विकर्ण आणि इतर त्यांच्या घरात सुतकी वातावरण का बरं झालं आहे? द्रोणांचा मुलगा त्याच्या शिष्यांना, ज्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत, ते पण आज का शांत आहेत? त्यांचा नेहमीचा उत्साह कुठे गेला? त्यांच्या आश्रमातून येणारे सुमधुर ध्वनी कुठे रे गायब झाले? त्या अवंतीच्या विंद आणि अनुविंदांच्या तळातून येणारे आनंद व्यक्त करणारे मोठे आवाज का रे नाही ऐकू येतात मला? कैकयाच्या तळातून नेहमी येणारे गाण्याचे आवाज आणि त्याचबरोबर टाळ्यांचे आवाज आज मला का ऐकू येत नाही आहेत? सोमदत्ताच्या पुरोहितांच्या पूजेचा मोठा आवाज जो नेहमीच मला ऐकायला मिळतो, तो पण आज का बरं येत नाही आहे? द्रोणांच्या तळातून येणारे धनुष्याच्या टणात्काराचे आवाज आणि वेदांचे उद्घोष आज का रे बंद झाले आहेत? माझ्या लोकातील जो उत्साह, ज्यामुळे ते गाणी बजावणी करत असतात, तो आज एकदम कसा रे गायब झाला? ते मला सांग संजया. अरे संजया, जेव्हा जनार्दन उपप्लव्याकडून शांततेची बोलणी करण्यासाठी आलेला होता ना, तेव्हा मी दुर्योधनाला सांगितलं होतं की ही संधी चांगली आहे सलोखा करण्यासाठी. तेव्हा त्यांनी कृष्णाबरोबर सलोखा करायलाच पाहिजे होता. परंतु त्या नालायक मुलांनी माझं काही ऐकलं नाही. पांडवांच्या विरुद्ध कौरव कधीच जिंकू शकणार नाहीत, कारण त्यांच्याबरोबर माधव आहे आणि जिथे माधव तिथे विजय असतो, असं मी त्याला परोपरीने सांगत होतो. परंतु तो काही ऐकायला तयारच नव्हता. त्याच्या दुर्बुद्धीने त्याने दुर्दैवाचा मार्ग म्हणजे हा युद्धाचा मार्ग स्वतःवर ओढवून घेतलेला आहे. माझा सल्ला धुडकावून त्या मूर्खाने दुःशासन आणि कर्णाचंच ऐकलेलं आहे. मला स्वतःला तो द्यूताचा खेळ अजिबात आवडला नाही. पण अरे संजया, माझी मुलं माझं ऐकत नाहीत, काय करू? ते माझा अव्यक्तपणे उपमर्दच करतात. कारण काय? तर मी अंध आहे. विदुराने सुद्धा त्या खेळाला विरोधच केला होता, परंतु त्यालासुद्धा ते मानत नव्हते. एवढंच नाही तर भीष्म, शल्य, पुरुमित्र, जय, अश्वत्थामा, कृप आणि द्रोण अशा सगळ्या ज्येष्ठांनी त्या खेळाबद्दल नाराजी दाखवली होती. पण दुर्योधन त्या खेळासाठी हट्टालाच पेटला होता. जर माझी मुलं त्या वडीलधाऱ्यांचे ऐकते तर आज हे युद्ध झालंच नसतं आणि सगळे कुरुवंशी आनंदाने एकमेकांच्या सुखाचा विचार करत राहू शकले असते. पण भाग्यात काही वेगळंच होतं. जे लोक चांगुलपणा वाढवण्याचा प्रयत्न करतात ते नेहमी सुखी होतात आणि इतरांनाही सुखीच करतात. असा माणूस त्यांच्या मृत्यूनंतर त्या सुखदायक लोकातच जातो जिथे फक्त आनंद आणि आनंदच मिळतो. पंडूंच्या मुलाचं सामर्थ्य पाहता ते अर्ध्या पृथ्वीचे धनी होण्यास योग्यच आहेत. पांडव कधीच चांगुलपणाचा मार्ग सोडणार नाहीत. आपल्यामध्ये असे आप्त आहेत ज्यांचं पांडव ऐकण्यास तयार होतील. त्यात आहे सोमदत्त, शल्य,
भीष्म, द्रोण, विकर्ण, वल्लीक आणि कृप आणि इतरही काही आहेत. जर ते पांडवांशी सलोख्याचं बोलतात तर पांडव त्यांचं जरूर ऐकत होते. कृष्ण नेहमीच चांगुलपणाचा मार्ग आचरणारा आहे. पांडव त्याचं ऐकणारच आहेत. माझंसुद्धा ते ऐकण्यास तयारच असतात. फार गोडी आहेत ते सगळेच 5 भाऊ. दुःख आहे याचं की माझंच नाणं खोटं आहे. कधीकधी मला वाटतं की हा काळाचाच महिमा आहे. वृकोदर, अर्जुन, वृष्णीचा सत्यकी, पांचालचा उत्तम मौजास, युधामन्यू, दृष्टद्युम्न, शिखंडी, अस्मक, केकेया बंधू, क्षात्रदमन, सोमक, छेड्डी, काशी नरेशा विभू, द्रौपदीची मुलं, विराट, द्रुपद राजा, नकुल आणि सहदेव आणि मधु दैत्यांचा नाश करणारा माधव सल्ला देण्यासाठी आहेत. त्या बलाढ्य असलेल्या लोकांशी कोण लढणार आहे? एक दुर्योधन, कर्ण, दुःशासन, शकुनी हे जर सोडले तर माझ्या मुलाकडे असे कोण आहेत जे पांडवांना हरवू शकतील? ज्याचा सारथी साक्षात विष्णू आहे त्याला कोण हरवू शकेल? त्यातून भीष्म मेले आहे. विदुराने जे भाकीत वर्तवलेलं होतं तेही खरं होणार असं दिसतंय. त्यामुळे असेल कदाचित माझी मुलं आता शोकसागरात बुडलेली आहेत. धनंजय माझी सेना जाळून टाकेल जसा वणवा सगळं जंगल जाळून टाकतो. अरे संजया, तू वार्ता सांगण्यात फार हुशार आहेस आणि तुझं सांगणंही मला फार आवडतं. म्हणून मला ते सगळं सांग जे घडलंय अभिमन्यूच्या वधानंतर. पुढे काय झालं? दुर्योधन आणि कर्ण काय ठरवतात? दुःशासन आणि शकुनी काय करतायत? त्या युद्धात माझे सगळे पुत्र मरणार हे तर निश्चितच आहे. त्या नालायक मुलाच्या आग्रहामुळे आणि माझी इतर मुलं त्याच्याच निर्णयावर जास्त विश्वास ठेवतात, त्यामुळे हे सगळं असं घडत गेलेलं आहे. त्यांना अजूनही वाटतं आहे की ते पांडवांना हरवून त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करू शकतील. कोण किती मूर्ख आहे, कोणाचा विवेक नष्ट झालेला आहे ते आता तू मला सांग बरं. त्या परिस्थितीत दुर्योधन कोणता निर्णय घेतो तेही मला सांग. त्याचे निर्णय शहाणपणाला धरून होते की कसे तेही तू मला तुझ्या मते काय आहे ते सांग. इथेच आपण आपला 83वा भाग संपवणार आहोत. भाग 84वा. संजय पुढे सांगतो की मी आपल्याला ते सगळं सविस्तर सांगणार आहे, कारण ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून ते शांतपणे नीट ऐका. आपला दोष आहे कारण पाणी वाहून गेल्यानंतर बंधारा दुरुस्त करण्यात काहीही उपयोग नसतो. आता होऊन गेलेल्या गोष्टींवर मतप्रदर्शन करण्यात काय मिळणार आहे? अहो भरतवंशाच्या राजा, आता दुःख करण्यात समय घालवू नका. यमाचं कार्य कौतुकास्पद आहे, त्याला कोणीही तोडू शकत नाही. म्हणून आता शोक करण्यात वेळ वाया घालवू नका. जे घडणार आहे ते पाहण्याची ही वेळ आहे. जुन्या होऊन गेलेल्या गोष्टी बोलून काय मिळणार आहे? त्यावेळी जर तुम्ही युधिष्ठिराला द्यूत खेळण्याची आज्ञाच केली नसती तर हे घडलंच नसतं ना. तुमच्या मुलाच्या बातांमध्ये तुम्ही गुंतला होतात. तो मोह तुम्हाला आज भोवत आहे. म्हणून जे आज घडतं आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे हे तुम्ही विसरू नका. जेव्हा तुमचा मुलगा युद्ध करण्याचा निर्णय सांगत होता तेव्हा एक सार्वभौम राजा म्हणून ते तुम्ही नाकारू शकला असतात, पण तेही तुम्ही केलं नाहीत, कारण तुम्हाला मोह झाला होता की कदाचित तुमची मुलं पांडवांना हरवू शकतील. त्या अंधमोहाचा आज आपण परिणाम पाहत आहात. म्हणजे जे आज घडत आहे ते तुमच्या महादोषामुळे किंवा मोहदोषामुळे घडत आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण आपले घरातील ज्येष्ठ म्हणून जे कर्तव्य असतं ते योग्यरित्या पार पाडलं असतं तर ही वेळ आलीच नसती. तुम्ही तुमच्या मुलांना कधी सुधारण्यास सांगितलंच नाही. त्यांच्या कुकर्माला झाकण घालण्याचं काम तेवढं केलं. त्याचाच हा परिणाम आहे. आपण कर्णाचा, दुःशासनाचा, दुर्योधनाचा, अगदी शकुनीचा सल्ला का घेत होतात आणि त्यांच्या खोट्या बातात का फसत होतात ते आता बोला. ते जर आपण केलं नसतं आणि त्यांना वेळी चाप लावला असतात ना तर हे घडलंच नसतं. आपण फार सुज्ञ आहात असं असूनही आपण दुर्योधनाच्या गोष्टीत कसे आलात हो? म्हणून आपलं आत्ताचं पश्चात्तापाचं नाटक मला तरी काही फसवू शकणार नाही. सुज्ञ लोक अशा बातांनी फसत नसतातच.
सुरुवातीला कृष्ण, युधिष्ठिर आणि इतर पांडवांना तेवढा भाव देत नव्हता जेवढा तो आपल्याला देत होता. परंतु तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे तो सुद्धा तुमच्या विरुद्ध झाला आहे आणि पांडवांच्याकडे खेचला गेला, कारण तो शुद्ध बुद्धीने वागणारा आहे. त्याला समजलं आहे की आपण अशुद्ध बुद्धीने वागत आहात. तुमची मुलं पार्थाच्या मुलांना घालून पाडून बोलतच होते, तेव्हा त्यांना चाप आपण का नाही लावलात? का तुम्ही ते गुपचूप ऐकून घेत होतात? अहो महाराज, भोळेपणाचं सोंग बनण्याने सुज्ञ लोक फसत नाहीत. अहो, मांजर जरी डोळे पिटून दूध चोरून पित असलं ना, तरी इतर डोळे उघडे ठेवून ते पाहत असतात. असे शहाणे लोक सांगतात ते खरं आहे. त्या तुमच्या उत्तेजनामुळे दुर्योधन माजला आहे आणि आत्ताचं युद्ध त्यांनी सगळ्यांवर लादलेलं आहे. त्याच्या सकट तुमची सगळी मुलं मरणार आहेत. ज्या राज्यासाठी हे सगळं होत आहे ना, ते सुद्धा तुमच्या हातून जाणार असं मला तर दिसायला लागलेलं आहे. आणि लवकरच युधिष्ठिर पृथ्वीचा नरेश होणार आहे असंही दिसतं आहे. अहो, काय मिळवलं दुर्योधनाने हे कांड करून ते तरी पहा. आपण जाणत आहात की कुरूंचं साम्राज्य पंडूंनी वाढवलं, परंतु नंतर तो संन्यास घेऊन गेला, म्हणून ते तुम्हाला ऐतं मिळालेलं आहे हे सगळं जगच जाणतंय. त्यानंतर पंडूच्या निधनानंतर त्याची मुलं हस्तिनापुरात आली आणि तेव्हापासून तुम्हाला ते नकोसे झालेले होते. तुम्हीच तुमच्या मुलात पंडूंच्या मुलांबद्दल घृणेचं बीज पेरलं, ते सगळ्या धूर्त लोकांना माहिती आहे. दुर्योधनाचं वागणं तुमच्याच विचारांचा परिपाक आहे हे शहाणे लोक जाणतात. मग आता रडून काय उपयोग आहे? जेव्हा युद्ध प्रारंभ झालं तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांचे दोष झाकण्याचा प्रयत्न सतत करत होतात. असे कुलीन क्षत्रिय कधीच वागत नाहीत. क्षत्रिय जीवाची पर्वा न करता लढत असतात आणि तुम्ही तुमच्या मुलांना बाजूला करून इतरांना लढण्यात जाण्यासाठी सांगताय. हे कोणत्या क्षात्रधर्मात दिलेलं आहे? आता ऐका महाराज, पांडव आणि कौरवांच्या युद्धाची कथा जी मी स्वतः पाहिलेली आहे ह्या माझ्या दैवी डोळ्यांनी. पण इथेच आपण आपला 84वा भाग संपवणार आहोत. भाग 85वा. संजय पुढे सांगतोय की ती लढाई झाल्यानंतर द्रोण नवीन व्यूहरचना करण्याचं ठरवतात. रागावलेले योद्धे एकमेकांवर ओरडत मारामारी करत असतात. सगळे नव्या लढाईसाठी मनाने सज्ज झालेले असतात. आपापली आयुधं ते तयार करत होते. त्यातील काही धनंजयाच्या नावाने ओरडत होते, काही आपल्या तलवारी उंच आकाशात उडवत पुन्हा ती खाली येताना बरोबर मुठीने पकडत होते. त्या प्रकारे आपलं कौशल्य ते दाखवतच होते. युद्धासाठी उतावीळ असलेले ते त्यांच्या विविध शस्त्रांचं प्रदर्शन करत होते. गदाधारी त्यांच्या चंदनाने माखलेल्या गदा उंच आकाशात उडवून परत झेलत होते. त्यांनी त्यांची ताकद ते सिद्ध करत होते. काही त्यांच्या काटेरी गदा आकाशात उडवत होते आणि झेलत होते. सगळे विचारत होते, अर्जुन कुठे आहे? भीम कुठे आहे? कुठे आहे तो गोविंद? इतर पांडवांच्या सुद्धा ते चौकशी करतच होते. द्रोणसुद्धा मोठ्या तयारीने तो व्यूह रचत होते. त्या रचनेनंतर सगळे त्यांच्या दिलेल्या जागा घेतात रणभूमीमध्ये आणि द्रोण जयद्रथाला म्हणतात, तू सोमदत्ताचा मुलगा कर्ण, अश्वत्थामा, शल्य आणि वृषसेन म्हणजे कर्णाचा मुलगा, कृप त्यांच्या हजारो रथानिशी आणि त्याबरोबर हत्तीदल घेऊन आणि 20,000 पाईक असे सगळे माझ्या मागून येणार आहात. त्याचा विस्तार 12 मैलाचा असेल. अशा रचनेमुळे इंद्राच्या बापालासुद्धा तुला हात लावता येणार नाही आहे. मग पांडवांची तर गोष्ट सोडून दे, म्हणून तू निर्धास्त अस. ते ऐकून जयद्रथाला हायसं वाटतं. द्रोण गांधार सैनिकांच्या तुकड्या घेऊन पुढे जातात पांडवांना सामोरी. त्यांच्या बाजूनी रथी आपले रथ घेऊन येत असतात. जयद्रथाचे घोडे चांगले तयार होते. त्याच्या दिमतीला त्याचे सिंधी सैन्यही होतं. तुमचा मुलगा दुर्मर्शन लढण्यासाठी उतावीळ, स्वतःला सगळ्यांच्या पुढे ठेवतो. त्याच्याबरोबर त्याचं हत्तीदल होतं काही हजारांचं. तुमचे आणखीन 2 मुलगे विकर्ण आणि दुःशासन त्यांच्या जागा घेतात. त्यांचं काम असतं जयद्रथाला संरक्षण देणं. त्या रचनेला शकट आणि अर्धचक्र असं नाव दिलेलं होतं, कारण
कारण ते त्या दोन प्रकारच्या व्यूहांच्या संमिलनाने केलेलं होतं. त्याचा सगळा व्याप 40 मैलाचा होता. त्या व्यूहामागे आणखीन एक रचना होती, त्याचं नाव होतं कमळ. त्या कमळाच्या व्यूहात आणखीन एक रचना होती, त्याचं नाव होतं शर. कारण ते बाणाच्या आकाराचं होतं. अशी सगळी व्यवस्था झाल्यानंतर द्रोण स्वतःच्या जागी गेले. ते शराच्या मुखावर होते. त्यांच्याबरोबर महारथी कृतवर्मन होता. त्यांच्या बाजूला कंबोजचा राजा जरासंग होता. त्याच्या मागे दुर्योधन आणि कर्ण होते. त्यांच्यानंतर हजारो हार न मानणाऱ्या क्षत्रियांचा जथ्था होता. त्यांच्यामध्ये जयद्रथ सुरक्षित असा होता. शकटाच्या प्रवेशाच्या ठिकाणी अश्वत्थामा होता. द्रोणांच्या मागे भोजराजा होता. त्यांची शरीरयष्टी कमालीची होती. त्यांच्या अंगावर शुभ्र कपडे होते. द्रोण त्यांचं धनुष्य खेचून उभेच होते. ती व्यवस्था पाहून कौरवांना हायसं वाटत होतं. द्रोणांची ती रचना पाहून आकाशातील सिद्ध आणि चरण देखील नवल करत होते की अशी रचना अर्जुन कसा फोडू शकेल. त्याला भीती वाटत होती की अशी रचना सगळ्या पृथ्वीला भारी जाणारीच आहे. आणि दुर्योधन ती व्यवस्था पाहून बेहद्द खुश झालेला होता. पण आपण इथेच आपला 85वा भाग संपवणार आहोत. भाग 86वा. संजय पुढे सांगतो की अशा रीतीने त्यांची रचना झाल्यानंतर एक मोठा हलकल्लोळ त्या सैनिकात झालेला आहे. कौरवांची रणवाद्य वाजू लागली. त्या ढोलकी मृदुंग जोरात वाजवले जात होते. सैनिकांचा आवाज कमी झाल्यानंतर तो वाद्यांचा सुमधुर नाद सगळ्यांना ऐकू यायला लागला होता. त्यानंतर शंखनाद होऊ लागले आणि ते सगळे धारातीर्थ योद्ध्यांनी गजबजून केलं होतं. त्यानंतर रुद्र मुहूर्त झाल्यावर सव्यसाची त्यांना दिसू लागला. असंख्य गिधाडं कावळे अर्जुनाच्या रथाच्या पुढे जथ्याने उडत जात होते. त्याचाच अर्थ मोठ्या संख्येने क्षत्रियांचा संहार होणार आहे असा होतो. लांडगे कोल्हे भर दिवसा ओरडायला लागले होते. जणू काही ते त्या मारलेल्या क्षत्रियांच्या मांसावर आणि रक्तावर ताव मारण्यासाठी उतावीळ झालेले होते. भर दिवसा अशनीचा पाऊस पडायला लागलेला होता. त्या क्षितिजावर सगळी पृथ्वी हादरून गेली होती. कोरडे उष्ण वारे वाहू लागले होते आणि त्याबरोबरच दगड गोटे हवेत उडायला लागले होते. ते वाऱ्याच्या वावटळीच्या जोरामुळे. जसजसा धनंजय पुढे जात होता तसतसं ते जास्त प्रमाणात होत होतं. त्यावेळी नकुलाचा मुलगा सतनिक, धृष्टद्युम्न आणि पार्थ पांडवांच्या लष्कराची रचना करू लागतात. त्याचवेळी तुमचा मुलगा दुर्मशन त्याच्या हजारो सैनिकांसह पुढे आला आणि म्हणाला, जसे भूखंड सागराला अडवतो तसंच मी आज धनंजयाला अडवणार आहे. लोक हो, आज तुम्ही पाहाल तो रागावलेला धनंजय मला कसा अडवतो. अहो माझ्या क्षत्रियांनो, तुम्ही पाहत राहा मी कसा अर्जुनाला तोडतोय ते. मी एकटा त्याला भारी जाणार आहे. मी आज पांडवांच्या सैन्याचा चुराडा करणार आहे. ते पाहतच राहा. ते केल्यामुळे माझी कीर्ती वाढणार आहे या जगात. तुमचा मुलगा असं बोलून तिथे अर्जुनाची वाट पाहत उभा होता. तो यमाचा दुसरा अवतारच जणू काही, किंवा वासवा साक्षात, किंवा महादेव त्याच्या त्रिशूळासह आला आहे असा अर्जुन त्या रणभूमीत येतो. त्याचा राग स्पष्ट दिसत होता. तो निवात कवचांचा संहार करणारा जय म्हणजेच अर्जुन त्याचं शंख वाजवतो. त्या पाठोपाठ कृष्ण त्याचं पांचजन्य वाजवतो. त्याचा मोठा आवाज सगळ्या रणभूमीत पसरतो. अर्जुनाच्या अंगावर शुभ्र वस्त्र होतं. माथ्यावर दैवी मुकुट होता. हातात गांडीव होतं. गळ्यात फुलांच्या माळा होत्या. कानात कर्णफुलं होती. असा तो महारथी त्याच्या उत्तम प्रकारे तयार केलेल्या रथातून पुढे पुढे येत होता. अनेक अवतार घेतलेला तो नर ऋषी नारायणाबरोबर सगळ्यांच्या पुढे होता. त्या 2 शंखानादाने तुझं सैन्य घाबरून गेल्यासारखं झालं होतं. तुझे सैनिकही हत्ती आणि घोडेसुद्धा भयंकर घाबरलेले दिसत होते आणि त्यामुळे ते सगळं बेचैन दिसू लागलं. केवळ त्या 2 शंखनादानेच तुझ्या सैन्याची पिवळी झाली होती असं वाटत होतं. ते गर्भगळीत झाले आहेत असंही दिसत होतं. काहींचं तर भानही गेलं होतं. अर्जुनाच्या ध्वजातील कपी त्याचं तोंड उघडतं आणि त्यातून विचित्र दिसणारे प्राणी बाहेर पडायला लागतात.
त्यांचं मनाला भीती लावणारे आवाज ऐकू येऊ लागतात. त्या दृश्याने तर अनेक योद्धे अवाक झाले होते. त्याच वेळी रणवाद्य वाजत होती, त्यांचा आवाज होत होता, त्याच सैनिकांचं ओरडणं भर घालत होतं. दोनही बाजूंचे योद्धे एकमेकांना आव्हान देत होते. ते आवाज एखाद्या भित्र्याला पळवून लावणाऱ्यासारखेच होते. ते पाहत अर्जुन कृष्णाला म्हणतो, जिथे दुर्मशन आहे तिथे घोडे वळव. त्याच्या हत्ती दलाचा नाश करूनच मी आता आत घुसणार आहे. त्यावेळेस संजय पुढे सांगतोय, सव्यसाची ते बोलल्यानंतर केशव त्याचा रथ त्याप्रमाणे दुर्मशनाकडे नेतो. तिथे एक मोठं युद्ध होतं. त्या युद्धात अनेक हत्ती, घोडे, रथ मारले जातात. पार्थ त्याच्या गांडीवातून बाणांचा वर्षाव करायला लागतो. कौरवांचं सैन्यसुद्धा पार्थ आणि केशव असलेला रथ घेरतात. ते सुद्धा बाणांचा पाऊसच पाडतात. ते पाहून अर्जुनाचा राग अनावर होतो. अर्जुन त्या तुझ्या योद्ध्यांची मुंडकी उडवण्यास सुरुवात करतो. धारातीर्थ असंख्य मुंडक्यांनी सजवलं गेलं आहे असं दिसायला लागतं. त्यांचे फेटे, त्यांचे दागिने सर्वत्र विखुरलेले होते. रक्ताचे पाट परत एकदा व्हायला लागतात. त्यात माणसांचे, हत्तींचे, घोड्यांचे असं सगळ्यांचंच रक्त मिसळलेलं असतं. डोकी नसलेली धडं, हातात धनुष्य, तलवारी असे उभे दिसत होते, जे अगदी नंतर अलगदपणे खाली कोसळत होते. लढणाऱ्या राजांना सगळीकडे पार्थच दिसत होता. त्याप्रमाणे ते बाण मारत होते, जे त्यांच्याच योद्ध्यांना मारत होते. अनेक शूरवीर त्यांच्या जखमांनी भरलेले आपापल्या आप्तांची आठवण करीत तिथे पडलेले होते. त्यांची विविध शस्त्र त्यांच्या हातात तशीच्या तशीच धरलेली दिसत होती. मग त्यात तलवारी आहेत, भाले होते, गदा होत्या, असं बरंच काही काही होतं. जे कोणी पार्थावर चालून गेले ना, ते सगळेच मारले गेले. अर्जुनाचं रथातील नृत्यच असं होतं की कोणीही त्याला थेट मारू शकतच नव्हतं. त्याची चपळाई तर वाखाणण्यासारखीच होती. त्याच्या बाणाने हत्ती, घोडे सगळे मारले जात होते. त्याच्या प्रत्येक शत्रूचा त्यांनी नाश केलेला होता. आणि मग तो लढत होता का पळून जात होता त्याचा काही संबंधच नव्हता. अशा रीतीने तो दुर्मशनाचे हत्तीदल नष्ट करतो. भर दुपारच्या सूर्याकडे पाहणं जसं अशक्य असतं, तसंच धनंजयाचा रागावलेला चेहरा पाहणं अशक्य होतं. अर्जुनाच्या हल्ल्यापुढे तुझे सगळ्या प्रकारचे योद्धे गारद झालेले होते आणि तुझं सैनिक तर अगतिक झाल्यासारखंच दिसत होतं. इथेच आपण 86वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 87वा. धृतराष्ट्र म्हणतात की मुकुटधारी अर्जुनाने माझ्या सैन्याचा अशा रीतीने नाश केला, तेव्हा त्याला माझ्या सैन्यातील कोणी अडवण्याचा प्रयत्न केला का ते मला सांग. कोणी खरोखरच त्याच्याशी लढलं का रे? का ते सगळे धूम पळून गेले त्या सुरक्षित शकटव्यूहात द्रोणांच्या संरक्षणार्थ? त्यावर संजय सांगतोय, इंद्राच्या मुलाने त्याचं शस्त्रसंधान चालू केलं तेव्हा बहुतेक तुझे पळूनच गेले. त्याच्या बाणांच्या मारापुढे ते उभे राहूच शकत नव्हते. कोणीही त्याच्याकडे पाहूसुद्धा शकत नव्हतं. अशा वेळी तुझा मुलगा दुःशासन संतापलाय आणि त्याने तुझ्या सैन्याला पळून न जाण्याचं सांगितलं. तो अर्जुनावर चालून जातो. तो हत्तींच्या कळपाने अर्जुनाच्या रथाला वेढा देतो. त्याच वेळी त्या हत्तींच्या चित्काराने सगळं आकाश भरून गेलेलं होतं. ते रागावलेले हत्ती अर्जुनावर चालून जातात. मग अर्जुनही मोठ्यांदा गर्जना करतो आणि त्यांच्या अंगावर चालून येणाऱ्या हत्तींना बाण मारण्यास सुरुवात करतो. जसा देवमासा उंच उडणाऱ्या सागरांच्या लाटावर आरूढ होतो ना, तसा धनंजय त्या हत्तीवर स्वार झाल्यासारखा सगळ्यांना दिसत होता. तिथे होत असलेले विविध भयंकर आवाज त्या तेथील माणसांचं धैर्य तर खच्चीच करत होतं. माणसं आणि हत्ती दोघांनाही सव्यसाची घायाळ करत होता. त्याच्या विषारी बाणांनी त्या हत्ती दलाचे हत्ती सर्वांगाला बाण लागल्यामुळे बेभान झालेले दिसत होते. त्या बाणातील विषामुळे ते हत्ती मरून कोसळत होते आणि त्यांचा आवाज मोठा येत होता. अर्जुनाच्या बाणाने जखमी झालेले हत्ती इतक्या मोठ्यांदा किंचाळत होते की ते ऐकवतही नव्हतं. त्याचबरोबर अर्जुन त्या हत्तीवर बसलेल्या योद्ध्यांची डोकी उडवत होता त्याच्या बाणांनी. ते हत्तीच्या मानेवर बसलेले योद्धे खाली पडत होते आणि त्याच हत्तीच्या पायाखाली चिरडलेही जात होते. जसं झाडावरून पिकलेली फळं पडतात तसंच ते दिसत होतं. पार्थ शत्रूच्या धनुष्याचे दोर तोडत होता.
ते करत असताना अर्जुन त्याच्या रथात नाचत होता. थोड्याच काळात इथे रणभूमीवर माणसांची, घोड्यांची आणि हत्तींची असंख्य डोकी पडलेली दिसत होती. त्या रणभूमीत असंख्य शस्त्र पडलेली होती, ज्याचे धनी अर्जुनाने ठार मारले होते. अनेक रथ मोडून पडलेले दिसत होते. त्यांचे सारथी मरून पडलेले दिसत होते. घोडे कुठेतरी पळून गेलेले होते. रथांवरील ध्वज मातीत पडलेले होते. त्यांच्यावर रक्ताचे डाग दिसत होते. दैवी मुकुट धारण केलेला धनंजय त्याचंच हत्याकांड चालूच ठेवतो. तुमचा मुलगा दुःशासन, त्याला अनेक बाण लागलेले होते आणि तो काही करण्याच्या मनस्थितीतही नव्हता. त्याची फौज घाबरून द्रोणांच्या संरक्षणाखाली गेलेली होती. इथेच आपण आपला 87वा भाग संपवणार आहोत.